गावाच्या टोकाला असलेला तो जुना बंगला वर्षानुवर्षे रिकामा होता. लोक म्हणायचे की तिथे भूतम राहतात. पण 12 वर्षांच्या आयुषला आणि त्याच्या मित्रांना, संकेतला आणि 10 वर्षांच्या कृष्णाला यात अजिबात रस नव्हता. त्यांना फक्त एक थरारक अनुभव हवा होता. सूर्य मावळतीला गेला होता आणि हे तिघे त्या मोठ्या गंजलेल्या लोखंडी गेटसमोर उभे होते. गेटचा मोठा आवाज करत ते तिघे आत शिरले. बागेत गवत खूप वाढलं होतं आणि झाडम वाकलेली होती. कृष्णाने घाबरून संकेतचा हात घट्ट धरला. अरे, घाबरू नकोस कृष्णा, हे फक्त एक जुनम घर आहे. संकेत हलू आवाजात म्हणाला, पण त्याच्याही मनात थोडी धडधड होत होती. त्याने आपला टॉर्च चालू केला आणि त्याचा प्रकाश आजूबाजूला फिरवला. बंगल्याचा मुख्य दरवाजा लाकडी आणि खूप जड होता. आयुषने पुढे होऊन तो जोरात ढकलला. कर्कश असा आवाज करत दरवाजा उघडला. आत सगळीकडे कोलिष्टके आणि धुलीचे साम्राज्य होते. कृष्णाला वाटलं की कोणीतरी आतून त्यांना बघत आहे. त्याने आपला पाय सावधपणे आत टाकला. ते हॉलमध्ये पोहोचले तेव्हा अचानक वरच्या मजल्यावरून काहीतरी पडल्याचा आवाज आला. धप्प! आयुष आणि संकेत एकदम थबकले. काहीतरी वर गेलंय. संकेत कुजबुजला. टॉर्चचा प्रकाश आता छताकडे वळला. तिथे एक मोठा झुंबर हलत होता. जणू काही नुकताच त्याला कोणीतरी स्पर्श केला होता. वर जाण्यासाठी लाकडी जिना होता. प्रत्येक पायरीवर पाय ठेवताच डाड असा आवाज येत होता. कृष्णाला आपल्या काळजाचे ठोके स्पष्ट ऐकू येत होते. अचानक भिंतीवर एक मोठी आणि विचित्र सावली दिसली. बघा, भूत! कृष्णा ओरडला. संकेतने टॉर्च त्या सावलीवर मारला, पण तिथे फक्त एक तुटलेला पडदा वाऱ्याने हलत होता. ते वरच्या मजल्यावरील एका खोलीत शिरले. तिथे एक जुनी लाकडी खुर्ची आपोआप मागे पुढे हलत होती. किर्र किर्र असा तिचा आवाज शांततेत घुमत होता. आयुषने धैर्याने त्या खुर्चीच्या दिशेने पाऊल टाकले. कृष्णा त्याच्या मागे लपून पाहत होता. हे शक्य नाही, इथे तर कोणीच नाही, आयुष म्हणाला. संकेतने जवळ जाऊन पाहिले तर खिडकीची एक काच तुटलेली होती. तिथून येणाऱ्या जोराच्या वाऱ्यामुळे ती खुर्ची हलत होती. बघ कृष्णा, हे भूत नाही, हा वारा आहे, संकेत हसत म्हणाला. आयुषला मात्र कोपऱ्यात एक जुनी पितली पेटी दिसली. त्याने ती पेटी उघडण्याचे ठरवले. अचानक पेटीच्या मागून एक पांढरम घुबड फडफडत बाहेर आलम आणि खिडकीतून बाहेर उडून गेलम. ते पाहून आयुष आणि कृष्णा आधी दचकले आणि नंतर जोरात हसायला लागले. ज्या भूताला ते शोधत होते ते तर फक्त एक पक्षी आणि वारा होता. बंगल्याचं गूढ आता उलगडलम होतम. तिन्ही मित्र बंगल्याबाहेर आले. आता त्यांना भीती वाटत नव्हती, तर एक वेगळाच आनंद मिळत होता. चांदण्याच्या प्रकाशात तो बंगला आता भीतीदायक वाटण्याऐवजी ऐतिहासिक वाटत होता. उद्या आपण हे घड्याळ सरपंचांना देऊया, आयुष म्हणाला. संकेत आणि आयुष खांद्यावर हात ठेवून घराकडे चालू लागले.